मुलं खूप चिडचिडे होतात. हा. जसं सांगितलं तुम्ही की मोबाईल सोडत नाहीत किंवा हट्टी खूप झालेत, रागीट आहेत. जे काही असेल की ते फेकून देणे, मारणे वगैरे. आई वडिलांना माझ्यावर हात उघडला मॅडम असं ह्या level. काय प्रकार आहे? सांगते आता. ह्याच्यामध्ये तुमची मुलं रील बघतात. खूप मजेदार गोष्ट आहे ही. आय हॅव अ माय फोन आणि मी रील बघतेय, मी हास्य जत्रा काहीतरी बघतेय आणि आपल्या मेंदूला भावना नाहीत कळत, केमिकल्स कळतात. तर मी हास्य जत्रा बघते तर कॉमेडीचं काहीतरी केमिकल ऑक्सिटोसिन असेल माझ्या मेंदूमध्ये रिलीज झालं आणि मी हसले. कारण मी ती रील बघतेय, माझ्या मेंदूमध्ये हास्याचं केमिकल रिलीज झालं, मी हसले. मी स्क्रोल केलं, मला मोटिवेशनचं काहीतरी आलं. मला दुसरं केमिकल रिलीज झालं मेंदूमध्ये मोटिवेशनचं 30 सेकंडमध्ये. चेंज केलं, काहीतरी दुःखी आलं. अरे यार, किती वाईट चाललंय ना ह्या जगात. माझ्या मेंदूमध्ये सॅड केमिकल तयार झालं. स्क्रोल केलं, काहीतरी रागाचं आलं. मेंदूमध्ये तसं केमिकल तयार झालं. स्क्रोल केलं, काहीतरी रोमॅन्टिक. अरे यार, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही, चांगलं रिलेशन नाही, ते केमिकल रिलीज झालं. इव्हन यू कॅन सी, ज्यावेळेस तुम्ही रील स्क्रोल करत असता, काही बघत असता, त्यावेळेस तुमचं पण मूड सॅड, स्माईल असं तिकडं त्या 4-5 मिनिटात होत असतं. पुढच्या 2 मिनिटात 4 रील, 4 प्रकारचे वेगळे केमिकल तुमच्या मेंदूमध्ये तयार होत आहेत. त्या स्पीडने जात आहेत. मेंदूचं असं होतं ना की चाहिए क्या इंसान को, अरे तुझे हसना है, रोना है, प्यार में पडना है, क्या करना क्या है. इरिटेटेड, पेशन्स कमी, कारण एक सॉफ्टली काही जातच नाही. सेरोटोनिन असं चाललेच नाहीये. तुम्ही बघा ना, 1 तास वॉकिंग केल्यावर किती छान वाटतं, कारण ती एक तास वॉकिंगचा झोन आहे. एखादा मूवी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघताय, किती सुंदर तो झोन आहे. हे असं काय आहे? आणि हे असं असल्यामुळे इरिटेशन आहे, संयम कमी, चिडचिडेपणा, राग ह्याच्यामुळे. रील्स बघून झाल्या तुम्ही कधी शांततेत बोललाय? हा असं का? बरं ठीक आहे. काय झालं? रिलेट होत असेल. आहेच ते. कमी करा.